आणि क्या बात आहे, कसलं कमाल व्ह्यू आहे, सगळं गुलाबी गुलाबी झालेलं आहे. या बाजूला दर्शनाची लाईन आहे, तर इकडे पार्किंगची सोय नाही, पार्किंगचं काम चालू आहे. एक पास मध्ये 3 जण जेवण करू शकतात. कोल्हापूरला आले आणि कोल्हापुरी चप्पल घेतलं नाही असं होऊच शकत नाही. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगची सुरुवात आहे. तर आता आपण आहे आदमापूर मध्ये. इकडून आपण निघणार आहे कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला पण शेअर करा. आणि आधीचा ब्लॉग जो आहे तो म्हणजे आदमापूरचा ब्लॉग, तो पण तुम्ही चेकआउट करा. तर गाडीमध्ये पॅक करून ठेवलेली आहे. आता आपण भेटूया गाडीमध्ये आणि तिथून गप्पा मारत बसू. गणपती बाप्पा मोरया. कोल्हापूरचं लोकेशन टाकलेलं आहे. 1 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. आणि तुम्ही समोर बघताय तर पोलिसांच्या गाड्या आहेत, त्या म्हणजेच बंदोबस्तासाठी. उद्धव साहेब ठाकरे आज येणार असल्यामुळे इकडे पूर्ण कडक पोलीस बंदोबस्त आहे. 5 किलोमीटर ट्रॅव्हलिंग झालेली आहे. आणि आदमापूरवरून कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आहे 40 किलोमीटर. 1 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. मस्त मजा येते. दोन्ही बाजूला छान हिरवळ आणि शेती आहे आणि रस्ता पण खूप छान आहे. फिरायला फुल ट्रॅफिक, फुल गर्दी. कोल्हापूरच्या मार्केटमध्ये आहे आणि महालक्ष्मीचं मंदिर इथून आतमध्ये आहे. पण तरी सुद्धा एकदा क्रॉस चेक करून इथं विचारू. वनकुंद्रे या डाव्या त्याला कनी साईडला लावा गाडी कुठेतरी. इकडे मंदिर इकडे आहे. पार्किंग नाही त्याची. जर कारने आपण दर्शनाला येत असाल तर इकडे पार्किंगची सोय नाही, पार्किंगचं काम चालू आहे. तर आता रोडलाच कुठेतरी गाडी पार्क करावी लागेल. पण इकडे फिरायला खूप मोठं मार्केट आहे, खूप आहे. ज्वेलरीज आहे, लेडीजचे आहेत. लेडीजचं दुकान बघून तर मम्मी तर खुश झाली, मागेच उतरायला लागलेली ती. रोडला कुठेतरी पार्किंग भेटली तर म्हटलं पुढे जाऊन यावं लागेल. पण ह्या रोडला, एवढ्या छोट्या रोडला कुठं पार्किंग भेटेल बापरे. थांब आपण पहिले पार्किंगची सोय करू. एवढं बघा, हे रस्ता केवढा छोटा आहे, कच्च्या खच भरलेले रस्ते. 1 hour later. आता इकडे जागा भेटली आहे म्हणून नशीब. दुचाकी 5 रुपये, 4 व्हीलर, नॉर्मल 4 व्हीलर असेल तर 25 रुपये आणि मोठ्या गाड्या असेल तर 30 रुपीज. बिंदू चौकामध्ये इकडे पार्किंग आहे. इकडे पार्किंग केली आपण गाडी. आणि बाहेर आल्यानंतर ही मोठी कमान आहे, त्या कमानीतून आतमध्ये जायला रस्ता आहे महालक्ष्मी मंदिराकडे. तर आपण आता दर्शनासाठी चाललेलो आहे. पार्किंगला खूप प्रॉब्लेम आहे आणि आज खूप गर्दी आहे. मंगळवार असल्यामुळे दर्शनाला खूप गर्दी आहे. नाही असू दे, सेफ राहील. आपले पैसे दिलेले बरे, गाडी सेफ राहील. आणि जर तुम्ही कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला कार घेऊन येत असाल तर पहिली कार पार्किंग बघा, व्यवस्थित कार पार्क करा आणि मग दर्शनाला जावा. इथून सरळ पुढे जायचं आणि डाव्या बाजूला मोठी कमान आहे, तिकडून पण जाता येतं आणि मधून पण आहे वाटतं रस्ता. ते आपण बघू पुढे जाऊन. ह्या बाजूला काय आहे काय माहिती, पण खूप भारी आहे. अरे शॉपिंग सेंटर आहे. या चौकातूनच आम्ही आलो होतो, इकडून आलो होतो, तिकडे गेलो कार पार्किंगला. केवढी मोठी कमान आहे, ह्यूज कमान आहे. मम्मीने शॉपिंग केली आहे लगेच. गजरा 1 नाही 2.
पण घेतलेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 11. तर आम्ही 11 वाजता लाईनीला लागलेलो आहे. आता किती वेळ लागेल बघू आपण. 11 वाजता लाईनीला लागलो होतो. आता 12 वाजले. 1 तास झाला आम्ही त्या बाजूला होतो. आता या लाईनीत आलो. इकडे गर्दी खूप आहे. आता तिकडे पण जायचं आपल्याला आणि सगळं क्रॉस करत करत जाणार आपण दर्शनासाठी. तर गर्दी खूप आहे आज. मंगळवार सोडून या तुम्ही जर दर्शनाला यायचं असेल तर गर्दी कमी लागेल. एका पास मध्ये 3 जण का? एक पास मध्ये 3 जण जेवण करू शकतात. मी मधूनच लाईनीतून बाहेर आलेलो आहे. खूप गर्दी असल्यामुळे ना बराच वेळ लागतोय दर्शनासाठी आणि खूप मोठी लाईन आहे. तर थोडी भूक लागली होती तर म्हटलं चॉकलेट्स वगैरे घेऊ, त्यासाठी मी बाहेर आलो होतो. खूप गर्दी असेल आणि तुम्ही दर्शनासाठी रांगेत लागणार असाल तर तुमच्यासोबत पाण्याची बॉटल, चॉकलेट्स, थोडंफार काहीतरी ठेवा म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाहीये. कारण की मग अशी एक लेडीज होते, त्यांना चक्कर सुद्धा आली. तुमच्यासोबत असतील आजी आजोबा वगैरे असतील, दर्शनासाठी येणार असाल तर चॉकलेट्स वगैरे सोबत ठेवा, पाण्याची बॉटल ठेवा, जेणेकरून त्रास नाही होणार. की जसं मला बाहेर यावं लागलं आता, म्हणजे आम्ही काहीच नव्हतं घेतलेलं. पाणी बॉटल आम्हाला भेटली आतमध्ये लकीली. मग थोडी भूक लागली होती तर म्हटलं चॉकलेट्स वगैरे घेऊ. तुम्ही आता चॉकलेट्स वगैरे घेतलेले आहेत. आता मी जाऊन पटकन लाईनीला लागतो. हे बघा तिकडे मंदिर आहे आणि अजून लाईन आहे. अजून 1 तास तरी जाईल लाईनीला. 1:45 झालेले आहेत आणि अजून आम्ही लाईनीमध्येच आहे. आतमध्ये मंदिरामध्ये अलाउड नाही आहे शूटिंग, तर मी आतमध्ये शूटिंग नाही घेणार. बाहेर जोपर्यंत मी तेवढं शूट घेणार आहे. तर दर्शन घेऊन झालेलं आहे. त्या बाजूला याला एक्झिट आहे आणि या बाजूला आहे पश्चिम दरवाजा. अडीच वाजलेले आहेत. सकाळी 10 वाजता आम्ही लाईनीला लागलो होतो. आता 2:30 वाजता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. प्रचंड गर्दी होती पण दर्शन खूप छान झालं. गाभाऱ्यामध्ये खूप वेळ थांबता आलं. आता महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे. तर इथून आपण जाणार आहे ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी. भूक लागलेली आहे, बराच वेळ झाला काही खाल्लेलं नाही. तर जेवण करू आणि मग तुम्हाला परत भेटतो आणि आपली जर्नीची सुरुवात करू. दर्शन घेऊन झाले आणि त्याला चप्पल मध्ये आलेलो आहे. तर भाऊ चप्पल पण ट्राय करतो, तर मी पण ट्राय करतो. येस, शॉपिंग चालली आहे कोल्हापुरी चप्पलांची. येस, या चप्पलीमधून जो आवाज येतो ना कर 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 कर, त्याचा रिझन आहे ही बी. विंचू फळाचं नाव आहे आणि त्याची ही बी आहे. याला चेचून एकसारखं एकावर एक ठेवतात चपलीच्या आतमध्ये. मग त्याच्यावर पण चालतो, तो एकमेकांना घासतात, मग त्याचा आवाज येतो. भाऊनी हे वाला चप्पल घेतलेलं आहे. आवाज आला पाहिजे. कोल्हापूरला आले आणि कोल्हापुरी चप्पल घेतलं नाही असं होऊच शकत नाही. तर एक नाही 2 घेतलेले आहेत. भाऊसाठी कर 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 आवाज करणारी घेतलेली आहे आणि मी नॉर्मल घेतलेली आहे कोल्हापुरी चप्पल. शॉपिंग करून झालेलं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की एक छोटू चप्पल मला गिफ्ट भेटलेली किचन म्हणून. 3 भेटल्यात. त्यांनी मला 2 दिल्या. मी अजून एक एक्स्ट्रा घेतली कारण की आपल्याकडे 3 बाईक्स आहेत, त्यामुळे म्हटलं की 3 घेऊ.
आता इकडून जातो आम्ही कोल्हापूरची स्पेशल आईस्क्रीम खायला. दुकानाच्या शेजारीच थोडंसं आलं की जय आंबे कोल्ड ड्रिंक्स आहे. इकडे कोल्हापूरची स्पेशल आईस्क्रीम भेटते. चला या 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 लाईनीने या, आईस्क्रीम खायची आहे. मेन्यू कार्ड बघा तुम्ही फक्त. कोल्हापूरची सगळ्यात फेवरेट जय आंबे कोल्ड ड्रिंक्सची कॉकटेल आईस्क्रीम आलेली आहे आणि आम्ही घेतलेली आहे ड्रायफ्रूट कॉकटेल. विराजनी सांगितलं की इथली स्पेशल आहे, तर विराज घेऊन आला आम्हाला खास कोल्हापूर फिरवायला. मसाल्याची पण शॉपिंग झालेली आहे. दर्शन करून झालं, आईस्क्रीम पण खाऊन झाली, शॉपिंग करून झाली आणि मम्मीची सगळ्यात महत्त्वाचं अजून एक शॉपिंग म्हणजे मसाले. कुठेही गेलं तरी आपली शॉपिंग कमी नाही पडणार कधी. भाऊ आलाय आणि तो कुठे बघा त्या बाजूला, आम्ही वाट बघतोय त्याची. आता आपण चालू आहे ज्योतिबांचं देवदर्शन करण्यासाठी. लोकेशन टाकलेलं आहे, 36 मिनिट दाखवलेले आहेत, 18 किलोमीटर आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 5. तर आता पोहोचलेलो आहे आपण ज्योतिबांच्या दर्शनासाठी. 5:45 झालेले आहेत. एक 45 मिनिटं लागलेली आपल्याला यायला. कार पण इकडे पार्क केलेली आहे आणि कार पार्किंगसाठी पण प्रशस्त जागा आहे. आणि या बाजूला आहे जाण्यासाठी जागा. कधी लागले तर इथे यायचं, फ्री मध्ये नारळ घ्यायचे आणि जायचं. फ्री फ्री फ्री. बायका गुलाल उधळत आहेत आणि लहान मुलं म्हणतात होली आहे बाई, होली आहे. ब्लॉगिंगच्या नादात आम्ही फोटोशूटच केले नाहीत. एवढे कपडे छान घेतलेत, नवीन शॉपिंग केली, शूज नवीन नवीन घालून आलोय, घेऊन पण आलोय. पण आम्ही बघा चपलीवर फिरतोय. दर्शन कुठे आहे? लाईन. मंदिर कुठे आहे? इकडे खाली मंदिर आहे का? अच्छा अच्छा, धन्यवाद. या बाजूला, या बाजूला पण मोठी कमान आहे. इकडून पण यायला जागा आहे आणि त्या बाजूनी पण यायला जागा आहे. आणि थोडंसं उतरून जायचं आपल्याला खाली दर्शनासाठी. एकविरा आईकडे आल्यासारखं वाटतंय आणि तिकडे पण असंच आहे, फक्त तिकडून वर यावं लागतं आणि ज्योतिबांचं दर्शन करायला खाली जावं लागतंय. हो दादा सारखं की बाजूला. हे काय दादा मध्ये मध्ये येते, सारखा ना बाजूला. हो जागा द्या आम्हाला. दोन्ही बाजूला दुकान आहेत. क्या बात आहे, केवढा मोठा कलश आहे. आणि क्या बात आहे, कसलं कमाल व्ह्यू आहे. सगळं गुलाबी गुलाबी झालेलं आहे, कमाल दिसते. या बाजूला दर्शनाची लाईन आहे, आपण लाईनीला लागू दर्शनाच्या. हे असं जाऊन फिरून मग त्या ब्रिजवर जायचं आपल्याला.
ह्या बाजूने आपण आलो होतो खाली, मग तसंच आपण इकडून गेलो त्या बाजूला, तिकडून मस्तपैकी आपण लाईनीने लागत लागत आता या ब्रिजवर आलोय. मगाशी जो ब्रिज दाखवला त्याच ब्रिजवर आहे आम्ही. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड नसेल मे बी, तर आपण रूल्स कुठले मोडणार नाहीये. तर आता आपण भेटूया दर्शन झाल्यावर. आपलं दर्शन करून झालेलं आहे. खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि गर्दी एवढी नव्हती. सो त्यामुळे दर्शन पटकन झालं. आणि अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे की आम्हाला आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश करायला भेटला. कारण की त्यासाठी आपल्याला फक्त पॅन्टवरती प्रवेश करावा लागतो. शर्ट, टी-शर्ट, जॅकेट, लेदरचं काही XYZ गोष्टी असतील तर त्या सगळ्या काढाव्या लागतात आणि आपल्याला आतमध्ये प्रवेश भेटतो. मंदिर पण एवढं कमाल आहे की आजूबाजूला पूर्ण गुलाल उधळलेला आहे. तर एवढं छान असं वाटतं. तर आता आम्ही तिकडून आता पन्हाळ्याला आलेलो आहे. कारण की पन्हाळ्याला माझ्या मित्राचे काका राहतात. माझा मित्र शुभम, त्याचे काका इकडे राहतात. आम्ही त्यांच्याकडेच आलेलो आहे. तर रूम्स पण खूप छान आहेत. ते तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवेल, कारण की आता अंधार झालेला आहे. तर आता मला दाखवता नाही येणार. पण आता आपण पटकन आवरू, फ्रेश होऊ आणि जेवायला जाऊ, कारण की खूप भूक लागली आहे. तर आपण जेवण करायला जाऊ आणि भेटूया उद्या सकाळी. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करा आणि नक्की सांगा. आजचा हा व्लॉग आपण इथेच संपवत आहोत आणि उद्या नवीन जर्नीला सुरुवात करणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आधीचे व्लॉगसुद्धा तुम्ही चेक करा. ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आणि आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.